शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। मंडलनामा क्रमशः 54, चर्चासत्रे व प्रशिक्षण, मोर्चे, निदर्शने, मेळावे याशिवाय संघटनेतर्फे वैचारिक मांडणीही करण्यात आली। त्यात मुंबई विद्यापीठात झालेल्या एका चर्चासत्राचा मोठा वाटा राहिला आहे। समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र मुणगेकर हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले। त्यांना मुस्लिम ओबीसी चळवळीची माहिती होती। कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यापीठ ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कन्फ्रंटिंग इनइक्वालिटीज मुस्लिम कम्युनिटीज या विषयावर 3 दिवसाची राष्ट्रीय परिषद आयोजित केली। डॉक्टर मुणगेकर यांनी परिषदेची जबाबदारी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर SK भौमिक यांच्यावर सोपवली। डॉक्टर भौमिक यांच्या प्रयत्नांमुळे 26 ते 28 मार्च 2002 या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या JP नाईक सभागृहात झालेल्या परिषदेला 29 विद्यापीठांतील संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक व विद्वान उपस्थित होते। या राष्ट्रीय परिषदेत तिरुवनंतपुरम येथील जस्टिस फातिमा बी अन्नवेदू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सेंटर ऑफ इंडियन लँग्वेजेसचे डॉक्टर पुरुषोत्तम अग्रवाल, मुंबई येथील कमांडिंग हेडक्वार्टर्स महाराष्ट्र अँड गुजरातच्या जनरल ऑफिसर नोमिता यादव, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीजचे प्रोफेसर डॉक्टर इम्तियाज अहमद, मदुराई येथील डॉक्टर MS किटचलू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे डॉक्टर अनवर आलम, उदयपूर राजस्थान येथील मोहनलाल सुखदिया विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर झैनब बानू, अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे डॉक्टर सय्यद झहीरुद्दीन, नागपूर येथील शिबानी रॉय, दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर गोपाळ गुरु, मद्रास विद्यापीठातील मानव वंशशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉक्टर MA कलाम, पटना येथील DN कॉलेजच्या समाजशास्त्र विभागाचे डॉक्टर सरफराज अहमद, पंजाब विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉक्टर K गोपाल अय्यर, जम्मू येथील डॉक्टर बलराजपुरी मिदनापूर, पश्चिम बंगाल येथील विद्यासागर विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर सय्यद अब्दुल हाफिज मोइनुद्दीन, म्हैसूर येथील अँथ्रोपोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डॉक्टर अब्दुल अजीज साहेब, खेड पुणे येथील महबूब सय्यद, CSDSचे नवी दिल्ली योगेंद्र यादव व पटना येथील अली अनवर माजी खासदार या अभ्यासकांनी संशोधन पेपर सादर करून सखोल चिंतन केलं। यामुळे राष्ट्रीय पातळीवरील मुस्लिम ओबीसींची अवस्था समाजशास्त्रीय पद्धतीने प्रथमच समोर आली। विद्यापीठाच्या कॉन्व्हेंकेशन हॉलमध्ये झालेल्या चर्चासत्राच्या समारोपाला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मंत्री पतंगराव कदम व हसन मुश्रीफ यांच्यासह ओबीसी नेते ॲडव्होकेट जनार्दन पाटील, सामाजिक कार्यकर्ते PA इनामदार डॉक्टर झहीर काजी, लेखक व गीतकार हसन कमाल आणि पत्रकार कपिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। चळवळीतील वेगवेगळ्या टप्प्यांवर कार्यकर्ते सामील होत असतात। प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी आल्या की संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जाऊन वाद घालत त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे युक्तिवाद करून प्रमाणपत्र देण्याचा आग्रह धरतात। परंतु प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पुरावे दाखल करावे लागतात। त्या संबंधीच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून प्रसंगी संघर्ष करून अनेक GR काढून घेतले आहेत। अधिकाऱ्यांनाही त्यांची पुरेशी माहिती नव्हती, त्यामुळे वादाऐवजी पर्याय कसे सुचवावेत यावर संघटनेनं भर दिला। यासाठी कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे घेतली। 20 जानेवारी 2001 रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे पहिले प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। या शिबिरात कार्यकर्त्यांना मुस्लिम ओबीसी प्रमाणपत्रांसंदर्भात काढण्यात आलेल्या सर्व GRची माहिती देण्यात आली। कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रती देण्यात आल्या या प्रकारची प्रशिक्षण शिबिरे गरजेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आली। यामुळे प्रशासनासोबत वाद टाळून प्रमाणपत्रे मिळण्याचा वेग वाढला। एखादं प्रकरण अडलं की कार्यकर्ते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे GRची प्रत घेऊन जातात। या प्रशिक्षणामुळे शिस्तबद्ध कार्यकर्ते तयार झाले। याशिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या प्रतिष्ठित संस्थेकडून मला अनेक वेळा विविध विषयांवर व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आलं। या माध्यमातून मी सामाजिक न्यायाचा लढा पुढे नेला।